तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. बालपणीचा असलेला मित्र हा डॉक्टर असलेल्या मित्राच्या घरी येणे जाणे करत होता. डॉक्टर आणि तिची बायको ही दोघेही डॉक्टर असल्यामुळे घरात त्यांच्या बालपणीचा मित्र आला तरी थट्टा मस्करी चालायची. या थट्टा मस्करीमध्ये बालपणीचा मित्र आणि डॉक्टरच्या पत्नीमध्ये इशारे सुरू झाले होते. पण बालपणीचा मित्र आहे म्हणून डॉक्टर त्याच्यावर संशय घेत नव्हता. याचाच फायदा घेत बालपणीच्या मित्राने डॉक्टरच्या पत्नीबरोबर रोमांस करायला सुरुवात केली होती. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर आणि डॉक्टर पत्नी नको ती इच्छा व्यक्त करू लागल्याने पुढे जे काही घडलं ते एकदम भयंकर स्वरूपाचं घडलं होतं. त्यामुळे मित्रावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरींचे नोटिफिकेशन येत राहतील. गुजरात राज्यातील सुरत येथे निलेश विराणी नावाचा डॉक्टर होता. त्याची पत्नीसुद्धा डॉक्टर होती. दोघांचा रुग्णालयाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत होता. यामध्ये निलेश विराणी याचा बालपणीचा मित्र संजय डोबरिया हा निलेश याच्याकडे नेहमीच भेटण्यासाठी येऊ लागला होता. निलेश याची पत्नी प्रियंका ही देखील डॉक्टर होती. त्यामुळे दोघांच्याही भेटी त्या ठिकाणी होत होत्या. आता निलेश याची पत्नी अतिशय सुंदर होती. त्यामुळे संजय डोबरियाचे तिच्याकडे लक्ष असायचे. मनुष्याची वृत्ती अशी असते की एखादी सुंदर बाई दिसली की त्याच्या तोंडाला पाणी सुटायला सुरू होतं आणि मनात इच्छा निर्माण होते की ही जर मला मिळाली असती तर किती चांगलं झालं असतं. पण काळानुसार सर्व काही बदलत असतं. आपल्या मनातील इच्छा कधी पूर्ण होतील हे सांगता येत नाही. आता निलेश याच्याकडे भेटण्यासाठी येणारा त्याचा बालपणीचा मित्र संजय याची नजर निलेशच्या बायकोवरून हटत नव्हती. जो काही मनात त्याचा विचार होत होता तो आता पूर्ण करायच्या मार्गाने निघाला होता. अगदी त्याच मार्गाने प्रियंकाचे पाऊल पडत होते. 2-3 दिवसाला संजय हा निलेशला भेटायला यायचा. त्यामुळे प्रियंका हिची सुद्धा तो मुद्दाम भेट घ्यायचा. बालपणीचा मित्र असल्यामुळे निलेश हा संजय याला घरी जेवण करण्यासाठी बोलवू लागला होता. निलेश हा जरी बालपणीचा मित्र असला तरी प्रियंका हिच्याबरोबर निलेश याचे लग्न झालं होतं. ती घरात नवीनच होती. त्यामुळे तिला संजय याचा स्वभाव आवडत होता. घरी आल्यानंतर दोघांच्या डोळ्याच्या पापणी एकमेकांना गुंतवायला वेळ लागला नाही. निलेश याची बायको घरात नवीन होती तरी तिची नजर संजय याच्याकडे वळू लागली होती. त्याचं कारणही तसंच होतं. निलेश पाहिजे तेवढे सुख प्रियंकाला देत नसावा. त्यामुळे तिचं लक्ष संजय याच्याकडे लागले होते. प्रियंकाची नजर संजय हा आता ओळखू लागला होता. जे काही म्हणत होतं ते प्रत्यक्षात त्याला भेटणार होतं. त्यामुळे तो आनंदी होता. जर मित्र असला तरी संजय याला आता प्रियंकामध्ये जास्त इंटरेस्ट येत होता. निलेश हा रुग्णालयात गेला की संजय हा प्रियंकाला भेटण्यासाठी जाऊ लागला होता. प्रियंका देखील संजय याच्या प्रेमात पडली होती. दोघांमध्ये खऱ्या अर्थाने शारीरिक संबंध सुरू झाले होते. इकडे निलेश हा रुग्णालयात इतरांना इंजेक्शन देत होता तर घरी बायकोला संजय शारीरिक इंजेक्शन देऊन आनंदित करत होता. निलेश याने संजय याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता. त्यामुळे संजय जरी घरी दिसला तरी निलेश हा त्याला काहीच बोलत नव्हता. ज्या काही गोष्टी प्रियंका आणि संजय यांच्यामध्ये चालू होत्या त्या निलेश याला काहीच माहिती नव्हत्या. या सर्वांपासून तो अंधारात होता. त्यामुळे संजय आणि प्रियंका निलेशच्या या स्वभावाचा फायदा उचलून शारीरिक संबंध करत होते. जवळपास 6 ते 7 महिने दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू होते. प्रियंका ही निलेशच्या सुखापेक्षा संजयच्या सुखाचा जास्त विचार करू लागली होती. जो काही प्रकार चालला तो आज किंवा काही दिवसांनी निलेशाला माहीत होईल त्यावेळी आपली बदनाम होईल असा विचार प्रियंकाच्या मनात येऊ लागला होता. त्यामुळे तिने संजय याच्याकडे आपण दोघे लग्न करू असा तगादा लावायला सुरुवात केली होती. संजय याला फक्त आता प्रियंकाबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे होते. त्यामुळे तो प्रियंकाच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हता. सर्व काही उडवाउडीची उत्तरे तो प्रियंकाला देत होता. आता जे काही चालू होतं ते तसंच चालू राहू दे. तुला आनंद मिळतो आहे आणि मलाही आनंद मिळतो आहे. लग्न करून पुन्हा अडचणी वाढतील हे असे संजय प्रियंकाला म्हणत होता. परंतु प्रियंका निलेशाला जास्त काळ धोका देऊ शकत नव्हती. कारण जे काही चालू होतं ते अवैधरित्या चालू होतं. त्यामुळे तिने संजय याच्याकडे जास्तच तगादा लावला. एके दिवशी संजय प्रियंकाच्या घरी गेला. त्यावेळी त्याने शारीरिक संबंध केले. पण प्रियंकाच्या डोक्यात असलेले विषय ती काही सोडायला तयार नव्हती. त्यामुळे संजय याला त्याचा वैताग आला होता. शारीरिक संबंध करताना सुद्धा तोच विषय प्रियंकासोबत बोलत असल्यामुळे तो संतापून उठला आणि बाजूलाच एक वायर पडलेली होती. तीच वायर त्याने हातात घेतली आणि प्रियंकाचा गळा दाबला. प्रियंकाला जे काही चालू होते तो विषय एवढा टोकाला जाईल असे वाटले नाही. काही क्षणातच प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला होता. आता प्रियंकाच्या अंगावरचे कपडे काढलेले होते. त्यामुळे संजय याने तिला दुसरे कपडे घातले. आता जो काही प्रकार झाला होता
तो प्रियंकाने लग्नाच्या तगादा लावल्यामुळेच झाला होता. आता जे झाले ते आपल्या अंगलट येऊ नये म्हणून संजय याने प्रियंकाच्या अंगावर दुसरे कपडे घातले होते. तिचा मृतदेह सोबत घेऊन तो घरातून निघाला होता. त्यानंतर 2 दिवस तो फिरत होता. इकडे निलेश हा पत्नी गायब झाली म्हणून हैराण झाला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. संजय याचा सुद्धा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. ज्या पद्धतीने तक्रार दिली होती त्या पद्धतीने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली होती. त्यावेळी प्रियंकाचा मृतदेह सुरत नजीक असलेल्या एका गावाजवळ पुलाखाली आढळून आला. जेव्हा हा मृतदेह आढळून आला तेव्हा पोलीसही चक्रवून गेले, कारण डॉक्टर असलेल्या प्रियंकाचा मृतदेह पुलाखाली आणून टाकला म्हणजे कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने हा सर्व कांड केलेला असणार असा संशय व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि प्रियंकाचा मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवला. काही कालावधीनंतर प्रियंकाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यावेळी त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे प्रियंकाचा मृत्यू झाला त्या अगोदर काही वेळ शरीर संबंध करण्यात आले होते आणि नंतर हत्या करण्यात आली. त्यामुळे निलेशाला आता संजय याच्यावर संशय येऊ लागला होता. त्यामुळे जेव्हा पोलिसांनी निलेश याच्याकडे चौकशी केली त्यावेळी निलेशाने संजय डोबारिया हा माझा मित्र रोज घरी येत होता, त्यामुळे असे काही करेल असं वाटत नाही. पोलिसांनी हाच धागा पकडून संजय डोबारियाला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यानेच हा सर्व प्रकार केल्याचे सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध चालू होते, त्यामुळे प्रियंका हिला माझ्याबरोबर लग्न करायची इच्छा झाली होती. त्यामुळे तिने लग्न करण्यासाठी माझ्याजवळ हट्ट लावला होता. याला वैतागून हत्या केल्याचे असे सांगितले. आता पोलीस संजय याने ज्या पद्धतीने प्रियंकाची हत्या करून कुठे कुठे प्रवास केला, तिच्या अंगावरील कपडे कधी बदलले आणि तिचे जुने कपडे कुठे टाकून दिले याबाबत माहिती घेतात. परंतु जो काही प्रकार झाला होता तो किती भयानक होता. जे काही केले त्याचे फळ तिला आता भेटले होते. पण मित्रावर विश्वास ठेवून निलेशने यात काय चूक केली असा प्रश्न पडतो. तर तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत सावध राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.